नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बिलॉंगिंग पार्ट 4. अगोदरचे पार्ट्स बघितले नसतील तर आय बटनवर क्लिक करा आणि नक्की बघा. चला तर बघूया पार्ट 4. त्या रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं. मी नेहमीसारखे चेसवर फिरायला गेले होते आणि तिथे एकदम हरवून गेले. मी ओलसर गवतात होते आणि तिथे चांगला उजेड होता. तरी घरी कसं जायचं हे मला कळेना. माझ्या नाकात एकदम कसला तरी वास शिरला. शेजारी झोपेत असलेल्या मीनाने चुळबुळ केली. मी एकदम दचकून जागी झाले. तो ओलसर वास तसाच होता, पण त्या आरामशीर गादी आणि भिंतीवरच्या पॉप स्टारच्या ऐवजी मी या चमत्कारी घरातल्या एका घाणेरड्या खोलीत होते. मला किती वाजले कळेना, पण बाहेर प्रकाश होता. मी जरा वेळ पडून राहिले, पण घरात कसलाच आवाज म्हणून नव्हता. मी परत डोळे मिटून घेतले. परत जागी झाले तेव्हा मीनाने मला चांगले चेपून टाकलं होतं. स्वतः मात्र अंगाची घडी करून झोपली होती. पडद्यातून आत येणाऱ्या उजेडात मला पलंग आणि घाणेरडी गादी दिसली. रंग उडालेल्या भिंती दिसल्या. घरी आल्याचा उत्साह अजूनही होता, पण हा घाणेरडापणा मला सहन होईना. घरी आल्यावर झालेले स्वागत आठवून मला रडू आलं. मला आठवलं आज रविवार होता. आज मी चर्चला तरी जाऊ शकेन का? घरात अजून कुणीच उठलं नव्हतं. चर्चची तर शक्यताच नव्हती. रस्ता तरी जागा झाला होता का? आणि बाकीची इतर घरं. मी मीनाच्या अंगावरून हळूच बाजूला झाले. पलंगावरून खाली येऊन पडद्यातून बाहेर नजर टाकली. मला दिसत असलेल्या सर्व घरांचे पडदे बंदच होते. इथं कुणी चर्चला सुद्धा जात नाही की काय? माझ्या पाठीमागे कसला तरी आवाज झाला. एका खोलीचं दार उघडलं होतं, पण आम्हाला उठवायला कुणीच आलं नाही. कुणीतरी जिन्यावरून खाली गेल्याचा आवाज झाला. मी पण खोली बाहेर जाऊ लागले. तेवढ्यात उशीवरून डोकं उचलून मीनाने विचारलं, कुठं चालली आहेस? खाली, मला टॉयलेटला जायचं आहे. आत्ताच खाली जाऊ नकोस. तू गेलीस तर मला पण उठावं लागेल, ती कंटाळल्यागत म्हणाली. मीनाला उठायचं का नव्हतं? आणखी एक कोडं. मी परत पलंगावर आले. किती वाजले मी विचारलं. काही माहिती नाही. हे बघ, समोरच्या घराचे पडदे बाजूला झाले की मी उठते. पडदे बाजूला झाले का? मीनाने प्रश्न केला. अजून तरी नाही. मग झोप. आता मी झोपूच शकत नाही. मी उठून बसले. तेवढ्यात तारा किंचाळली. चूप एकदम. मी झोपायचा प्रयत्न करत आहे. मीनाने भुवया उंच करून माझ्याकडे बघितलं आणि ती परत झोपली. मी कंटाळून पडद्याकडे बघत बसले. तेवढ्यात समोरच्या घराचे पडदे बाजूला झाले. मी उडी मारूनच उठले. चला, पडदे उघडले. उठायची वेळ झाली. मी उत्साहाने म्हटलं. तुला प्रॉब्लेम तरी काय आहे ग? ताराने चिडून विचारलं. मला टॉयलेटला जायचंय, मी सांगितले आणि कोणाचीच फिकीर न करता खाली उतरले. आई सोफ्यावर बसली होती. बाजूला सलीम. मी आनंदाने तिला गुड मॉर्निंग म्हटलं, पण तिने माझ्याकडे लक्षच दिलं नाही. मग मी दार उघडून बाहेर गेले. त्या अगदी छोट्या टॉयलेटची फरशी गार होती. मला पाऊल ठेवेना. दिवसाच्या प्रकाशात सुद्धा इथे अंधारलेच होते. मी माझ्या स्लीपर शोधण्यासाठी बाहेर आले. दार उघडून स्वयंपाकघरात एकता क्षणी ताराने विचारलं, तुझं झालं का? अगं, मी माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आत ताराने बाहेर जाऊन दार बंद केलं. स्वयंपाकघरात जरा ऊब होती. मी तळपायांची धूळ पुसली. हनीफ स्टोव्हजवळ उभी राहून गोल पॅनकेक म्हणजे रोटी बनवत होती. उघड्या जाळावर परत परत रोटी फिरवत होती. माझ्या पोटात भुकेने उसळी मारली. पण रोटी मागायची कशी? मी मागितलं तरी तिला कळणारच नव्हतं. तिथे वाडगे, सिरियल असं काहीच नव्हतं. मी ताराची वाट बघायचं ठरवलं. तारा आल्यावर मी तिला विचारलं, मला खूप भूक लागलीये, मला नाश्ता मिळेल का? काय? मला भूक लागलीये, मी परत सांगितलं. हनीफ काहीतरी बोलली. ताराने उत्तर दिले, टोस्ट चालेल का? चालेल, मी म्हटलं. तो बघ, त्या फळीवर आहे ब्रेड, आणि इकडे. मी तो व्हाईट ब्रेड आणून दिला. उघड की. मी काय सगळंच करत बसू का तुझ्यासाठी? घरी टेबलवर सर्व मांडलेलं असे. मी थोडा वेळ ब्रेड उघडायची धडपड केली. तुला काहीच करता येत नाही वाटतं. आणि इकडे, तारा म्हणाली.
हनीफ मध्येच काहीतरी बोलली आणि तारा हसली. ती म्हणते, तुझी कामं तुला करता आलीच पाहिजेत. तू जेव्हा ब्रेडची पिशवी उघडशील तेव्हाच तुला ब्रेड मिळेल, ताराने कठोरपणे सांगितलं. मला अजूनही ब्रेड बाहेर काढता येत नव्हता. मला एकदम दुःख झालं आणि भूकही वर आली. मला अजूनही ब्रेड बाहेर काढता येत नव्हता. मला एकदम दुःख झालं आणि भूकही वर आली. मी ब्रेडची प्लास्टिक बॅग फाडली आणि ब्रेडचे काही तुकडे बाहेर काढले. मूर्ख मुली, सगळी बॅग कशाला फाडलीस? आता ब्रेड ताजा कसा राहील? तारा ओरडली. मला फार भूक लागलीये, काहीतरी खायला हवंय. मी काकुळतीला आले होते. तू सांगितल्याप्रमाणे वागायला शिक. मी तुझ्यासाठी काहीही करणार नाही. दे तो ब्रेड माझ्याकडे. माझ्या हातातील तुकड्यांकडे बघून तारा म्हणाली. मी ताबडतोब एक तुकडा तोंडात कोंबला. ताराने मला धरलं. थूक आधी तो तुकडा, तिने आज्ञा केली. मी तोंडातला ब्रेड पटकन गिळून टाकला. ताराने शिव्या देत मला ढकलून दिलं. मी फ्रीजला धडकून खाली पडले. मला रडायला येऊ लागलं. तेवढ्यात आई आत आली. माझी चूक नव्हती. हिने मी कसं बसं सांगायचा प्रयत्न केला, पण आईने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. ती हनीफला काहीतरी म्हणाली. हनीफने कालचं राहिलेलं जेवण एका बशीत घालून आईला दिलं. ताराकडे बघत आई निघून गेली. ताराचे डोळे माझ्याकडे बघताना चमकल्यासारखे झाले. हनीफने आणि ताराने बशामध्ये जेवण वाढून घेतलं. ताराने हातातला ब्रेड फळीवर ठेवला आणि त्या दोघी इथून निघून गेल्या. मी जमिनीवरच पडून राहिले. माझ्या डोळ्यांना धारा लागल्या. इतकं कसं कोण वाईट वागू शकतं, आणि ती सुद्धा लहान बहिणीबरोबर. मीना येऊन माझ्याजवळ बसली. ड्रेसच्या बाहीने तिने माझे डोळे पुसले. इथं काय करतेस तू? तिने विचारलं. अनमाडा रडत असली की मी तिच्याशी असंच बोलत असे. तारा मला नाश्ता देईना, बॅगेतून ब्रेडही बाहेर काढेना, म्हणून मी बॅग फाडली तर तिने मला ढकलून दिलं. आई आत आली पण काहीच बोलली नाही. मी हुदके देत कसं बसं सांगितलं. मी तुला सांगितलं होतं ना की खाली जाऊ नको. स्वयंपाकघरातून सगळे बाहेर पडेपर्यंत वाट बघायची असते, मीना म्हणाली आणि तिने मला उठायला मदत केली. आपण टोस्ट करूया का? तिने विचारलं. हो प्लीज. मीना सांगू लागली की मांज बेकरीत काम करतो. रात्री येताना तो नेहमी ताज्या पावच्या लाद्या आणतो. तिने मला प्लास्टिक बॅग कशी उघडायची ते शिकवलं. पाव कशावर भाजायचा ते सांगितलं. मला जरा बरं वाटू लागलं. निदान मीना तरी माझ्याबरोबर होती. बाकी कुणालाच माझी फिकीर दिसत नव्हती. घरी आल्यापासून आई तर माझ्याशी एक शब्द बोलली नव्हती. टोस्ट तयार झाल्यावर मीनाने फ्रीजमधून मार्गरीचा मोठा डब्बा बाहेर काढला. चमच्याच्या दांड्याने ते टोस्टवर पसरला. आपण स्वयंपाकघरातच खाऊया. बाहेर गेलो तर आई आपल्यासाठी काहीतरी काम शोधेल. मीनाने मला सूचना दिली. मी उभ्याच टोस्ट संपविले. पोटात थोडं गेल्यावर मला जरा बरं वाटू लागलं. मी मीनाला विचारलं, माझ्या बॅगचं काय झालं? स्वयंपाकघराचा एक भाग पडद्याने झाकला होता. की इथे ठेवली आहे? असं म्हणून मी पडदा दूर केला. आहे का तिथे? मीनाने विचारलं. नाही, इथे नाहीये. पण इथं हे सर्व काय आहे? मी विचारलं. आतमध्ये एक मोठा बॉयलर होता. मधोमध एक मोठ्या बादलीसारखं काहीतरी होतं. गोठ्यात गाईचं घाण ठेवलेलं असतं तसं. 2-3 बुटकी स्टूल होती. इथे आम्ही आंघोळी करतो आणि कपडे धुतो, मीनाने सांगितलं. तू काय माझी चेष्टा करतेस का? मी विचारलं. नाही ग, आठवड्यातून एकदा रात्रीच्या आंघोळी असतात आणि रविवारी कपडे धुणं, तारा म्हणाली. आठवड्यातून एकदा? त्याहून जास्त वेळा नाही. माझ्या घरी तर एक दिवसाआड छान गरम पाण्याने आंघोळ असे. आम्ही परत वर आलो. उघड्या खिडकीतून मला दिसत होतं की आता सगळीकडे जाग आलेली होती. मुलं घराबाहेर येऊन खेळत होती. चल आपण पण खेळायला जाऊया, मी म्हटलं. नाही, नको, मीना लगेच म्हणाली. पण का? ते मुलगे फार भयंकर आहेत. लाथा मारतात. अंडी आणायला गेलं तर माझ्या जवळचे पैसे हिरकावून घेतात. मी दुकानात सुद्धा जात नाही. मग घरामागे खेळूया, मी विचारलं. मीना विचारात पडली. बरं, आपण विचारूया.
खाली स्वयंपाकघरात हनीफ होती. मीनाने तिला विचारलं. काहीतरी बोलून हनीफ आईच्या खोलीत गेली. हनीफ म्हणते, सलीमला घेऊन जा खेळायला. मीनाने सांगितलं. बाहेर उन्हाळ्यातल्या मस्त उन्हाचा दिवस होता. मागची बाग आश्रमातल्या बागे एवढीच होती, पण व्यवस्थित राखली नव्हती. काही ठिकाणी माझ्या उंची इतकं गवत वाढलं होतं. फरशीच्या फट्टीतून तण उगवलं होतं. बागेच्या मधोमध एक झाड होतं. त्यावर दोरी टाकून टायरचा झोका बांधलेला होता. झोपाळा मी आनंदाने किंचाळले. सवेरने बनविलाय, मीनाने सांगितले. मी झोपाळ्यावरून झोके घेऊ लागले. सलीमला हवा गेलेला एक फुटबॉल सापडला. तो त्याच्याशीच खेळत बसला. थोड्या वेळाने तो उंच गवताकडे जाऊ लागला. नाही सलीम, इधर आओ, मीना म्हणाली. मीनाने जाऊन गवतात पडलेला बॉल आणला आणि परत म्हणाली, इधर आओ. तू आता काय म्हणालीस, मी मीनाला विचारलं. काय? मला वाटलं तू म्हणालीस इधर आओ. हो, म्हणजे इकडे ये. आओ म्हणजे ए आणि इधर म्हणजे इकडे, मीनाने अर्थ सांगितला. नाही ला काय म्हणतात तुम्ही, मी विचारलं. नाही आणि होला जी जी नाही इधर आओ, मी परत मोठ्या झोका घेत म्हटलं. फार उंच काढू नको झोका, दोरी तुटेल कदाचित, मीनाने सावध केलं. नाही तुटणारला काय म्हणतात, मी विचारलं. फक्त नाही, मीनाने सांगितलं. नाही मीना नाही, मी जोराने हसू लागले. पण थोड्या वेळाने मी झोका थांबविला आणि झाडावर चढायचं ठरवलं. कॉनॅक चेसला तर मी कायम झाडावर चढत असे. पण मीना घाबरली. म्हणाली, सॅम उतर आधी, खाली पडशील ग. मी तयारच नव्हते, पण मग विचार केला की आज बहिणीचं ऐकूया. झाडावर चढायला खूप दिवस आहेतच की. मी उंच गवतात फिरू लागले. इथं गवतात मी झोपले तर कुणाला कळणार सुद्धा नाही किती उंच गवत. मी हातपाय पसरून गवतावर पहुडले. सलीम आला आणि माझ्या शेजारी झोपला. आम्ही दोघं हसू लागलो. खालच्या गवतात आमच्या आकृत्या तयार होत होत्या. गवत आम्हाला गुदगुल्या करत होतं. मीना सारा वेळ फरशीवरच बसली होती. खूप वेळ झाला, आता आपण घरात जाऊया, ती म्हणाली. मीनाच्या घाबरडेपणाचं कारण माझ्या काही केल्या लक्षात येईना. तरी सुद्धा काही न बोलता मी सलीमला उचललं आणि त्याला गुदगुल्या केल्या. तो घराकडे पळत सुटला. मागोमाग मी. मला टॉयलेटला जायचं होतं. टॉयलेटमध्ये टॉयलेट रोलरच नव्हता. मी मीनाला टॉयलेट रोल कुठे आहे हे विचारलं. तुला कशाला लागतो, तिने विचारलं. या प्रश्नावर मी का लागतो ते समजावलं. आम्ही मुस्लिम नाही वापरत टॉयलेट रोल. इथे तोटी असलेला लोटा आहे बघ, मीना म्हणाली. लोटा म्हणजे, मी विचारलं. लोटा म्हणजे पाण्याचा जग. पाणी भरून घे आणि जा आत, मीनाने सांगितले. मी तसं केलं, पण पाण्याचा उपयोग कसा करावा हेच माझ्या लक्षात येईना. शेवटी खिडकीत एक जुने वर्तमानपत्र पडलं होतं. त्याचे तुकडे करून मी वापरले. पाण्याचा वापर कसा करायचा ते मला एक दिवस अचानक समजलं. मी टॉयलेटकडे जात होते तर आई दार उघडच टाकून लोट्यातल्या पाण्याने स्वच्छ करत होती. तिचं पाहून मी तसंच करू लागले. आम्ही खेळून आईच्या खोलीत गेलो. तिथे सेटी समोरच्या एका लाकडी कपाटात टीव्ही आणि VCR होता. कपाटाच्या बाजूला दार होतं. दारातून आत गेलो की काल आम्ही जेवलो ती खोली होती. त्या खोलीतल्या भिंतीचा रंग तपकिरी होता आणि जमिनीवर काळपट रंगाचं फिनाईल होतं. ते धुळीने भरलं होतं. पण सलीमला धुळीची सवय असावी. तो धुळीतच बसून लाल रंगाच्या गाड्यांचा मॉडेल्स बरोबर खेळत होता. त्या खोलीत इतका आवाज होता की सलीम इथे कसा काय खेळू शकतो याचंच मला नवल वाटलं. आई आणि हनीफ एका टेबलावर काहीतरी काम करत होत्या. त्या टेबलाला बेंच म्हणायचं असतं, मला नंतर समजलं. बहुतेक आम्हा मुलांसाठी त्या काहीतरी खेळणं बनवीत असाव्यात असं मला वाटलं. तारा पण तिथेच बसली होती. आईने मीनाला काहीतरी सांगितलं. माझ्या शेजारी बस, मीनानं मला सांगितलं. ताराने माझ्याकडे बघून मान उडवली आणि ती दुसरीकडे बघू लागली. ताराने मला बसायला जागाच ठेवली नव्हती की थोडी देखील हालायला तयार नव्हती. मी मीनाला सरटून कशी तरी बसले.
आपण दोघींनी त्यांना मदत करायची आहे, मीनाने हळूच मला सांगितलं. मी काय चाललंय आहे ते बघू लागले. मीनाने आणि ताराने एका पिशवीतून माझ्या बोटाच्या आकाराचे धातूचे तुकडे बाहेर काढले. तुकडे दिसायला काहीसे भीतीदायकच होते आणि त्या तुकड्यांची टोकं तर अरे बापरे. दुसऱ्या बॅगेतून स्क्रू बाहेर काढले. स्क्रू माझ्या माहितीचे होते. एकदा पिंगी आंटींनी माझ्या खोलीतील पलंग बदलला होता. भिंतीतल्या भोकात जाऊन तो स्क्रू घट्ट बसला, अगदी दिसेनासा झाला. तेव्हा मला फारच गंमत वाटली होती. त्या मेटलच्या तुकड्याचा क्लॉज म्हणतात असं मीनाने मला सांगितलं. मीना आणि तारा काय काम करतात ते मी पाहू लागले. 2 क्लॉज घेऊन ते एकमेकात बसवले की मध्ये एक भोक तयार होतं. एक स्क्रू घेऊन तो त्या भोकात बसवत होत्या, त्यामुळे क्लॉज एकमेकांना घट्ट बसत होते. एवढं झाल्यावर क्लॉज बेंचवर ठेवत होत्या आणि एक स्प्रिंग घेऊन क्लॉजच्या तळाशी बसवत होती. त्यानंतर आई ते सगळं एक मशीनमध्ये घालत होती आणि मशीन हँडल त्यावर जोरात दाबत होती. त्यावेळी मोठी खरखर ऐकू येई. मग मशीन हँडलवर उचलून तयार झालेला आकार दुसऱ्या एका पिशवीत टाकीत होती. तू बघ ग करून, तारा माझ्यावर नजर रोखत म्हणाली. मला वाटलं की मी चुका करणार, सगळे मला हसणार आणि तारा आईला काही बाई सांगणार. अगदी तसंच घडलं. तू अगदी कुचकामी आहेस. तुला दाखवलेलं काहीच काम तू करू शकत नाहीस. बघ आता परत एकदा. तारा खेकसली. मला नीट बघायला तू वेळच दिला नाहीस. परत दाखव. तिची बोटं परत एकदा चटचट चालली आणि मला नीट कळालंच नाही. मीनाने मला हळूच ठोसळलं आणि काय करायचं ते सावकाशपणे दाखविलं. आता मला हळूहळू जमू लागलं, पण माझ्या बोटांना असं काही करायची सवय नव्हती. मी फक्त 10 क्लॉज तयार केले. तेव्हा आईने मीनाला काहीतरी सांगितलं. आपण हातातलं संपून सर्वांना जेवण वाढूया, मीना म्हणाली. संध्याकाळ होत होती. आश्रमातल्या मुलांना असं काम कधीच सांगत नसत, पण उठून स्वयंपाकघरात जाईपर्यंत मी गप्प राहिले. नाहीतरी जेवणाचं नाव काढताच मला आनंद झाला होता. सर्व दुपारभर मी उपाशीच होते. तुला हे काम नेहमी करावं लागतं का आणि जेवण पण बनवावं लागतं, मी मीनाला विचारलं. नाही, जेवण बहुधा हनीफ आणि ताराच बनवतात. मला वाढावं लागतं, पण आता बरं झालं तू माझ्या मदतीला आहेस, मीना म्हणाली. आम्ही उगीच काहीतरी बोलत राहिलो. मीना काम कसं करते ते मी बघत होते. मीनाने कपाटातून बशा काढल्या. भाताचं मोठं पातेलं उचललं आणि सर्व बशातून भात वाढला. काल रात्रीचा तिखट रस्सा एकदा ढवळला आणि डावाने सर्व बशांच्या भातावर वाढला. आपण आता कसलं काम करत होतो, मी विचारलं. त्या वस्तूंना लीड की असंच काहीतरी नाव आहे. गाडीची बॅटरी कधी कधी काम करत नाही ना, तर ते क्लॉज बॅटरीवर बसवितात, म्हणजे गाडी सुरू होते म्हणे. मला नक्की सगळं सांगता येत नाही ग. पण हे सगळं घरात का चाललंय, माझा प्रश्न. आईला प्रत्येक बॅगसाठी पैसे मिळतात, म्हणून तर आम्ही सगळे तिला मदत करतो. बॅग भरली की ती पुढच्या दाराशी ठेवली जायची आणि मग एक माणूस येऊन ती घेऊन जात असे. म्हणजे आपल्याला हे काम रोज करावं लागणार. मला संशय आला. आम्ही शाळेत जात होतो तेव्हा नव्हतो करत, मीनाने उत्तर दिले. क्लॉज बनवणं हे आमचंच काम बनलं, माझं आणि मीनाचं. आम्ही ते क्लॉज एकत्र बनवायचो. मग आई आणि हनी मिशीनच्या मदतीने त्यात स्प्रिंग बसवायच्या आणि बॅगेत टाकायच्या. तारा आमच्याबरोबर बसायची, पण काम मात्र करायची नाही. ती आम्हाला चूक बरोबर सांगायची आणि आम्ही त्याप्रमाणे करत असू. आम्हाला आईला मदत करायला आनंदच होत होता. पण आई कसं काम करून पैसे मिळवते हे बाहेर कुठेही सांगायचं नव्हतं, म्हणून सतत खिडकीवर पडदे असायचे, नाहीतर कुणीतरी डोकावायचं. आई हे काम करून पैसे मिळवायची, शिवाय सरकारकडून तिला बेकार कुटुंब भत्ता मिळे. त्यामुळे तिला सतत पकडलं जायची भीती वाटायची. एकतर तिला सरकारचे पैसे परत द्यावे लागले असते, पण परकीय नागरिक म्हणून तिला
जी या देशात राहण्याची परवानगी मिळाली होती ती रद्द होऊन पाकिस्तानात परत जावं लागलं असतं. कामाच्या पहिल्या दिवशी आम्ही दोघी स्वयंपाकघरातच जेवलो. मला तिखट सहन होईना म्हणून मी नुसती पाणी पीत राहिले. शेवटी मी कोरडी रोटी खाल्ली. जेवण झाल्यावर आम्ही आईच्या खोलीत गेलो आणि खाली धुळीतच झोपलो. टीव्ही चालू होता. मला वाटलं माझ्या आवडीचे कार्यक्रम बघता येतील, पण टीव्हीवर एक सिनेमा चालू होता. त्यात भरपूर गाणी आणि नाच होते. मला काही समजत नव्हतं. शेवटी मीनाला मी काय कार्यक्रम चालू आहे ते विचारलं, पण तारा इतक्या जोरात ओरडली की आम्ही चुपचाप बसून राहिलो. थोड्याच वेळात पाठीमागून घसा ठेकरल्याचा एक भयानक असा आवाज आला. मीनाने काहीच हालचाल केली नाही, पण मी पटकन मागे वळून पाहिलं. आईने भिंतीकडे तोंड केलं होतं. घशामध्ये आलेला हिरवट बेडका आई भिंतीवर थुंकत होती. सेटच्या बाजूला बेडका भिंतीवर थपकन पडला. हळूहळू सरकत भिंतीच्या खालच्या कडेपर्यंत येऊन थांबला. मी भूल पडल्यासारखे हे दृश्य बघत होते. आता मला भिंतीवरच्या डागांचं कोडं उलगडलं. मी हळू सगळीकडे बघितलं. घडलेल्या गोष्टीकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नाही. मला वाटलं आईला विचारावं, तिचं बरं आहे का. परत वळले तर आईसुद्धा टीव्ही बघण्यात गुंग. बहुधा हे तिचं नेहमीचंच होतं. सिनेमा संपला. आईने उठून ताराला काहीतरी सांगितलं. ताराने सेटीचं झाकण उचललं. आतून उषा पांघरून काढली. मग सेटीची पाठ ढकलली. सेटीचा आता सपाट पलंग झाला होता. आईने उशी पांघरून घेतलं आणि ती झोपली. खोलीत टीव्ही असला तरी खोली आईची होती, त्यामुळे तिला झोप आली की सर्व उठून बाहेर जात. आता मला झोपण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. ना वाचायला पुस्तक, ना बदलायला कपडे. स्वच्छ मऊ चड्डीची तर काहीच काळजी नव्हती, कारण आत कुणी काहीच घालतच नव्हतं. दुसरा दिवस तसाच. आम्ही घराबाहेर कुठे पडलोच नाही. सलीमला घेऊन गेलो म्हणून घरामागच्या बागेत तरी जाता आलं. मग आईला मदत. हनीफ आणि तारानं तयार केलेलं जेवण सर्वांना वाढणं. तारा कायमच माझ्यावर दादागिरी करत होती. हनीफ माझ्याशी काहीच बोलत नव्हती, कारण तिला इंग्लिश येत नव्हतं. आईने माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं. शेवटी मला माझा भाऊ सवैर एकदाचा दृष्टीत पडला. बहुतेक तो फारसा घरातच नसावा. आम्ही उठेपर्यंत माज कामावर गेलेला असे. रात्री उशिरा परत येत असे. तो आला की आम्ही एक शब्दही बोलता येत नसे, कारण त्याच्या विश्रांतीत बाधा नाही. मीना आणि सलीम नसते तर मला फारच एकटं वाटलं असतं, ज्या गोष्टीची मला अजिबात सवय नव्हती. एक दिवस मला स्वप्न पडलं. मी कॉर्नक चेसमध्ये फिरत होते. माझ्या आठवणीतल्या चेसपेक्षा स्वप्नातलं चेस जास्त चांगलं होतं. नेहमीप्रमाणे मी गवतावर पहुडले होते आणि वर झाडाची सावली. पण मला एकदम जाणवलं की माझ्या बाजूला उतार मऊ हिरवळ नव्हती, तर ती एक दरी होती. मी अगदी खाली पडायच्या बेतात होते. तेवढ्यात कुणीतरी हळूच मला जागं केलं. पेंगी आंटी माझ्याकडे हसून बघत होती. मला सांगत होती की मी अशी झोपले तर दरीत पडेन. तिने पुढे केलेला हात मी धरायला गेले तर मला कुणीतरी एकदम धक्का दिला. मी एकदम जागी झाले. वॉल्सोमधल्या घरातल्या त्या एवढ्याशा पलंगावर झोपेत असलेल्या मीनाची माझ्या पाठीवर लाथ बसली होती. एक दिवस जेवण झाल्यावर माझी बशी मी स्वयंपाकघरात नेत होते. तेवढ्यात ताराने उद्धटपणे मला बशा धुवायला सांगितलं. त्या दिवसापासून मी हे काम रोज करू लागले. मीना मला मदत करत असे. खरं तर माझे हात सिंकजवळ ठेवलेल्या साबण आणि घासणीपर्यंत पोहोचतच नव्हते, पण तरीसुद्धा मी लवकरच बशा, चमचे, पेले धुवायला आणि कोरडे करायला शिकले. स्वयंपाकासाठी मोठी पातेले घासणं मात्र माझ्या लहान जीवापलीकडचं होतं. या घरात खरोखरच काय चाललंय ते मला कळतच नव्हतं. उदाहरणार्थ, घरात कुणाच्याही तोंडातून बाबाबद्दल चक्कार शब्द निघत नसे. ते कुठे राहत होते याचा मला पत्ताच नव्हता. एकदा मी मीनाला विचारलं. तिने झरकन आजूबाजूला नजर टाकली. कुणी नाही असं बघून ती म्हणाली की बाबाबद्दल इथे एक अक्षरही काढायचं नाही,
खरं तर मला बाबांनी दिलेले चॉकलेट आवडत होते. मला एकदम चॉकलेटच खायची इच्छा झाली. आईकडून तर काही मिळायची आशा नव्हती, पण बाबा आले असते तर मिळण्याचा चान्स होता. खरंच मी बाबांना खूप दिवसात बघितलं नव्हतं. बाबा इथे फारसे येत नसत, कारण आई फार आरडाओरड करे असे एकदा मीना म्हणाली होती. कुणी ओरडलं की कसं वाटतं याची मला चांगलीच कल्पना आली होती. मग मी बाबांचा विचार मनातून काढून टाकला. आश्रमात असताना सुद्धा लहानपणापासून त्यांनी एकट्यानेच भेटायला यायची मला सवय झाली होती. खरंच लहानपणापासून मी कितीतरी गोष्टी आहेत तशाच मान्य केल्या होत्या, ज्या मला मोठी झाल्यावर न सोडविलेल्या कोड्यांसारख्या वाटल्या होत्या. का बरं त्याच वेळी मी प्रश्न विचारले नाहीत. अजूनही मला त्या जळजळीत तिखट जेवणाची सवय होत नव्हती. त्यामुळे मांज आणत असलेला ब्रेड हेच माझं दिवसभराचं जेवण झालं होतं. काही आठवड्यातच मी बारीक दिसू लागले. मला अशक्तपणा आला. कदाचित शाळा सुरू झाल्यावर मला काहीतरी जेवण चांगलं मिळणार होतं. शाळेच्या आदल्या रात्री मी झोपेतच होते. तेवढ्यात तारा आत आली. तुला शाळेसाठी वेगळे कपडे लागतील. माझे काही कपडे मला आता बसत नाहीत, ते तू वापर. कपाट उपसून तिने काही कपडे माझ्या अंगावर फेकले. घाल हे उद्या, तारा म्हणाली. जाऊ दे, जुने तर जुने, पण ते निदान माझे स्वतःचे तरी असणार होते. थँक्यू, मी फुटफुटले. मला त्या रात्री खूप वेळ झोपच येईना. माझी नवी शाळा कशी असेल? तिथे मला मित्रमैत्रिणी मिळतील का? खूप विचार मनात येऊ लागले. हळूहळू मला या विचित्र घराची सवय होऊ लागली. इथले नियम माझ्या बुद्धीला पटत नसले तरी समजू लागले होते. अजूनही माझ्याशी मीनाखेरीज कुणीच धड वागत नव्हतं. मी पडल्या पडल्या विचार केला. बेंगी आंटीला दिलेलं वचन माझ्या उपयोगी पडेल. आईला बाकीच्यांना मी आवडू लागेल. मित्रांनो, काय मीनाला या घराची सवय होईल? काय आई व बाकीच्यांना मीना आवडू लागेल? हे जाणून घेण्यासाठी पुढील पार्ट नक्की बघा. स्टोरी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.